नमस्कार मंडळी. आज मी आलो आहे नेरपिंगळाईला. नेरपिंगळाईला पोचल्यानंतर इथे पार्किंगमध्ये गाडी लावली. हे पार्किंग आहे नेरपिंगळाईचं. त्यानंतर मंदिरात जाण्यासाठी निघालो. इथे बरेच दुकानं आहे. येथे बेलफुलाचे देवीसाठी वेगवेगळे पातळ असे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे दुकाने आहे. यावेळेस रात्रीचे 7 वाजलेले आहे. संध्याकाळचा व्ह्यू आपण बघू शकता. खूप छान असा व्ह्यू आहे. नेरपिंगळाई येथील दुकानातील दादा आपल्याला हाय करत आहे. इथून तुम्ही पूजेसाठी लागणारी सामग्री, पूजेचं ताट घेऊ शकता. आम्ही इथून पूजेचं ताट घेतलं आणि नंतर मंदिरात जाण्यासाठी निघालो. येथे पेढ्याचे दुकान आहे. इथून पेढा घेतला. इथे चप्पल ठेवण्यासाठी चप्पल स्टँडची व्यवस्था केलेली आहे. आज संध्याकाळ असल्यामुळे गर्दी बरीच कमी आहे. त्यामुळे शांततेत दर्शन घेता आले. पिंगळा देवीचे दर्शन आपण घेऊ शकता. इथे रात्रीच्या 9 वाजताच्या आरतीची तयारी सुरू होती. इथे रोज रात्री 9ला आरती होते. 9 वाजता आरतीला सुरुवात झाली. आपण बघू शकता बऱ्याच मोठ्या प्रमाणात रात्रीच्या आरतीला भाविक भक्त उपस्थित आहे. आरती करताना वाजणारे टाळ, ढोल यांचा आवाज मनाला प्रसन्न करतो. तुम्ही दर्शनासाठी नेरपिंगळाईला कधी येत आहे कमेंटमध्ये सांगा. अष्टमीला येथे मोठी महापूजा आहे. त्या पूजेसाठी सर्वांनी अवश्य यावे. आरती सुरू असताना आपले मन एकदम प्रसन्न होते. ढोल वाजवणारे दादा बघा एकदम मजेशीर ढोल वाजवत आहे आणि आरतीचा पण आनंद घेत आहे. रात्रीच्या आरतीपूर्वी देवीचे स्नान केले जाते आणि पूर्ण शृंगार केला जातो. आतमधली आरती झाल्यानंतर बाहेर असलेले शिवलिंग नंदी महाराज यांची पण आरती केली जाते. हे पण पुरातन काळातील 600 वर्षापूर्वीचे आहे. एक क्यूट मुलगी बघायला किती सुंदर आहे. आरती झाल्यावर सर्व भाविक भक्तांनी कापूर घेतला. त्यानंतर देवीला फुले अर्पण करण्यात आली. आरती झाल्यावर सर्वांना मोर्शलने आशीर्वाद